गरुड पुराण अध्याय 2. गरुडाने प्रश्न केला. भगवंतांनी पुढे सांगण्यास आरंभ केला. तेव्हा हे गरुडा, सर्व लोकांचा उपकार असे कर्म आता ऐक. या संपूर्ण ब्रह्मांडात एकूण 84 लक्ष जीवजंतू आहे आणि त्यांचे 4 विभाग आहेत. ते असे: 1 कीटक, 2 वृक्षवेली आणि 3 अंड्यामधून जन्मणारे व 4थी जी योनी आहे ते योनी वाटे जन्मणारे. त्या प्रकारात 21 लक्ष जाती आहेत आणि त्याही मानवाचा देह फार दुर्लभ आहे. त्यात सुद्धा 4 वर्ण आहे. हे गरुडा, आणि त्यात ही मानवाचा देह हा दुर्लभ आहे आणि त्यात सुद्धा 4 वर्ण असून ब्रह्मचार्य वर्ण श्रेष्ठ आहे. आणि त्या सर्व जीवजंतूंना आहार, निद्रा, मैथुन, भीती, क्रोध हे नैसर्गिक विकार सारखेच असतात आणि या सर्वांमध्ये माझाच अंश आहे. हे गरुडा, पुन्हा यात सुद्धा आचलापेक्षा चर श्रेष्ठ, आस्थिविरहित देहापेक्षा हाडे असणारा देह श्रेष्ठ व सूक्ष्माहून स्थूल श्रेष्ठ होय. आणि तसेच पशु, पक्षी, मनुष्य, शूद्र, वैश्य, क्षत्रिय, ब्राह्मण, वेदाभ्यासी, विप्र, त्यातही सदाचारी, सत्कर्मनिष्ठ, ब्रह्मज्ञानी व ज्ञानी असणारा माझा भक्त हे एकाहून एक श्रेष्ठ आहेत असे तू जाण. तेव्हा हे गरुडा, मानव देह मिळूनही जो तप करीत नाही तो दुर्बुद्धी होय. बुद्धी, सौंदर्य, सामर्थ्य, संतती, कला, कौशल्य, धन, दौलत ही पूर्व पुण्याने मिळते. म्हणून आपली नित्य नियमाने कर्मे कधी सोडू नये. अरे गरुडा, मी 3 लोकांचा स्वामी आहे. तसाच ब्रह्मा सुद्धा उत्पन्न करता आहे. तरीही आम्ही कर्मे करीतच असतो. ज्ञान झाले तरीही कर्म केलेच पाहिजे, त्याशिवाय उद्धार होणार नाही. संन्यास व फळाचा त्याग या दोन्ही गोष्टी श्रेष्ठ आहेत. या मागचेही रहस्य जर जाणले नाही तर मग मात्र नरक प्राप्ती ही निश्चित आहे. माणसाला लोभ कधीच आवरता येत नाही. तसेच प्रपंचात कर्तव्याचे बंधन आणि 5 प्रकारच्या विषयभोगाचे आकर्षण यामुळे माणूस यमाचा पाहुणा होतो. ही बंधने लोखंडी बेड्यापेक्षा दृढ आहेत. म्हणून नेहमी परलोकाचा विचार करून वागत जावे. अगदी कुणा एकाला काशीमध्ये मरण आले तरीही त्याच्या वारसांनी त्याची उत्तरक्रिया केलीच पाहिजे. दुसरा मार्ग असा आहे की वृद्धत्व प्राप्त झाल्यावर 4 ब्राह्मणांना घरी बोलावून कालवड व वळू यांचे दान करावे. नंतर आपल्या आयुष्यभरातल्या ज्ञान व अज्ञात पाप कर्माबद्दल पश्चाताप व्यक्त करून ते सांगतील तसे प्रायश्चित्त घ्यावे. मुंडन करावे. स्त्री जर सवाशीन असेल तर तिने 2 बोटे वेणी कापावी. नंतर यथाविधी स्नान करावे. वस्त्रे बदलावीत. होमदान व्रते करावीत. आणि दाने अनेक प्रकारचे आहेत. त्यातील स्वतःला झेपतील ती करावीत. नंतर ब्राह्मणांना संतुष्ट करून बोलवावे व संन्यास घ्यावा. अगर तीर्थयात्रेस जावे. असा 2रा अध्याय. प्रायश्चित्ताचे विधान असा 2रा अध्याय आहे. पुंडलिकावरती हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.